नमस्कार, मी दीपक पाटील, तापी बुराई जलसंघर्ष समिती अध्यक्ष। आज तुम्हाला भेटण्याचं कारण असं की आपला जो जिल्हा आहे अतिवृष्टीच्या फायद्यापासून वंचित करण्यात आलेला आहे। 10 तारखेला असं माहिती पडलं की धुळे जिल्हा या अतिवृष्टीमध्ये सामील करण्यात आलेला आहे आणि नंदुरबार वगळण्यात आलेला आहे। प्रथमतः आपल्या धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी मी अभिनंदन आहे की माझ्या शेतकरी राजाचाही तिथं फायदा होतोय आणि झालाच पाहिजे, कारण की माझा शेतकरी तेवढा परेशान आहे। पण नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी काय केलं असं प्रश्न आहे ना। नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अगोदर तुम्ही नाव घेता आणि मग तो जिल्हा वगळता, मग आमचे लोकप्रतिनिधी काय बघताय नुसते? का डिफेंड नाही केलं? कसं काय वगळण्यात आला? घेऊन आमचा जिल्हा तुम्ही आम्हाला अपमानित करता का? माझ्या नंदुरबारच्या शेतकरी नाही आहे, त्याला नको पाहिजे अतिवृष्टीचा फायदा? आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं? लोकप्रतिनिधी तर बांधावर येऊन बघून गेलेत। कांदा असो, मिरची असो, कपास असो, बाजरी असो, पपई असो, केळी असो, फळबाग असो, सर्वांचं आतोनात नुकसान झालं या वादळी वाऱ्याच्या पावसाने मागे आल्या तर सर्व पेपरांमध्ये न्यूज आहे। तरी मग आपला जिल्हा का वगळण्यात आला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि आपला जिल्हा का वगळण्यात आला हे प्रश्न कोण करणार आहे? तुम्ही आम्ही साधारण माणसं, आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी नेमून आणलेत? आमचा आवाज म्हणून तुम्हाला आम्ही देतो ना। तुम्ही तुमच्या हाताने जिल्ह्याचा विकास करणार, तालुक्याचा विकास करणार, त्याच्यासाठी तर आम्ही लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून देतो ना। मग लोकप्रतिनिधींनी याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे ना की असं होणार नाही। कसं काय GR बदलून आला? GR झाल्यानंतर GR बदलून आला। ॲड करायचा होता जिल्हा तर ॲड करण्यासाठी वांधा नाही, पण जो ॲड केलेला जिल्हा आहे तो वगळून दिला। बघा शेतकऱ्यांनो, हे राजकारण आहे। आम्हाला फक्त गादरच देत आहे हातामध्ये। किती नुकसान झालंय? अरे पाऊस पडला नाही, पिकं आपली रखडली नंदुरबार तालुक्यात, त्याच्यानंतर तुमच्या शिंदखेडा तालुक्यात रखडली। पाऊस अजून पण नाही आहे, विहिरींना पाणी नाही आहे। हां, आणि तुम्ही सहज कोणत्याही प्रकारचा विचार नाही, काही नाही, नंदुरबार जिल्ह्याला वगळून दिलं। आणि आमचे शेतकरी बस टाक्यासारखी सर्व भूमिका बघताय का? प्रश्न नाही विचारायचा तुम्हाला? हां, तुम्ही प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे कोण बघत नाही। माझा स्पष्ट आरोप शेतकऱ्यांवर आहे। तुम्ही सर्वांनी एकत्र नाही आहे ना आपण, म्हणून तर लोक आपला फायदा घेतात। लोक काय, अहो राज्य फायदा घ्यायला लागला आपला। मानव निर्देशांकामध्ये नंदुरबार जिल्हा सर्वात खालच्या पातळीवर आहे। आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे का की आपला जिल्हा पोट भरून घेणार आहे? अरे माझा आदिवासी मजूर गुजरातमध्ये जातो, कुठं मराठवाड्यात जातो, तिथे ऊस तोडतो, तिथे मजुरी करतो। हां, आणि काय माझ्या जिल्ह्यात इंडस्ट्रीज आहे? अरे स्वयंरोजगार निर्माण झाला नाही माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये। अजून शेतकरीवर आधारित आपली सर्व रचना आहे नंदुरबार जिल्ह्याची। छोटा मोठा शेतकरी भाजीपाला काहीतरी करून छोटे शेतकरी माझ्या गावात, माझ्या जिल्ह्यात। मग त्यांना का फायदा नाही दिला तुम्ही? दुश्मन आहेत का ते तुमचे? आम्ही तर आम्ही लोकप्रतिनिधींनाच विचारू, आणि एक प्रतिनिधी नाही, या नंदुरबार जिल्ह्याला जेवढेही आमदार आहेत, खासदार आहे, त्यांनाही आमचा हा प्रश्न आहे। केवळ मी एका प्रतिनिधीसाठी नाही, सर्व प्रतिनिधींना सांगतोय मी, तुम्ही सर्वांनी जर प्रामाणिक प्रयत्न केला तर आपला नंदुरबार जिल्हा जो वगळला आहे तो वगळला जाणार नाही। पण तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करायचे असतील तर अहो आमचा आवाज तुम्ही आहेत, आणि माझ्या गरीब शेतकऱ्याला जर तुम्ही फायदा देत नसाल तर हे कुठंतरी शोकांतिका आहे। मला एकच म्हणायचं आहे, कोणत्या पिकाचं नुकसान नाही झालं आहे, येऊन जरा तुम्ही तुमच्या शासन प्रशासन लोकप्रतिनिधींनी बघावं, यावं नंदुरबार तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात यावं, विहिरींच्या पाण्याची अवस्था बघा, पिकांची अवस्था बघा। तुम्ही आलेत, चेक पण केले, तरीसुद्धा नाही देत तुम्ही। कसं काय वगळण्यात आला जिल्हा? हा प्रश्न तुम्हाला आम्ही करूच। आणि माझ्या शेतकरीला मला एक प्रश्न आहे,
तुम्ही एकीनं आवाज उठवा. निवडणुका आल्या की चालले याच्या मागे, चालले त्याच्या मागे, अहो आमना तो आमना बठा आमना. राजकारण तुमनं आमनं नाही आहे. राजकारण फक्त जो नेता नाही ना त्यानं राजकारण आहे. तुमनं आमना खांद्यावर बंदुका ठिसणी या लोके मोठा लावई घ्या. मग आणि तुम्ही तशाच तठे ना तडे जागावर. मला तुमनाबद्दल कळवळा आहे, कारण की मी तुमनं आहे, तुम्ही म्हणायत. 24 वर्ष पण तापी बुराई प्रकल्प रखडी राह ना. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यासनी कोणतीही अशी सिरियसनेस काम नाही आहे तापी बुराईना बारामा. कोणता नेतानी तापी बुराईना बारामा प्रगती विचारी मला सांगा. कोणता ऑफिस माझ्या नाही सांगा की लोकप्रतिनिधींनी विचारा की तापी बुराईना प्रकल्पना बारामा तुम्ही काय काय विचार करा, सांगा कोणी. अरे बाबा, ह्या तापी बुराईना प्रश्नावर लोकसभा बी होई गई, विधानसभा बी होई गई आणि आता ZP बी होई. आता ही 3 बडा लोक आहे तुमच्याकडे. मग तरी बी आमना तापी बुराईला प्रकल्प पुरा करा ना नाही, कारण की आमच्या दुष्काळना झळा खावाना करता आम्ही तिथला सक्षमच म्हणा. शेतकरी राजापात तिथली सहनशक्ती शे, पण त्यांना अंतदा किराणा तुम्ही काही चुकी नाही. मना नंदुरबार जिल्ह्याना शेतकरीले अतिवृष्टीना फायदा व्हायला पाहिजे. आणि जो तापी बुराई प्रकल्प रखडेले 794 कोटी मंजूर करले ना ते लोकप्रतिनिधीसनी नाही. 8 महिना आम्ही फिरणोत, मना सहकारी फिरणार, आम्ही मंत्रालयमा काय फिरणूत, आम्ही नागपूरना हिवाळी अधिवेशनमा काय पडणूत, थंडीमा वारामा मना शेतकरी ट्रकवर गया, ट्रकवर उन्हात 4-4 दिन 5-5 दिन तडे ग्राउंडवर मच्छरसनी खादं. स्वतःना घरतीन गोदड्या, स्वतःना घरतीन जेवण लईसनी आम्ही आंदोलन करायला घेऊ. आमले कोणी फंड नाही करा. आमना स्वबळवर राबणारा आमना शेतकरी आहे, राजकारण करणारा नाही आहे. मग असा प्रामाणिक शेतकरी जर तुम्ही अतिवृष्टी म्हणे वगळी राहणार, भलती मोठी शोकांती काय म्हणी म्हणी. मायबाप जनता, मायबाप शेतकरीतल्या हात जोडीची विनंती आहे, एक वय जावा आणि प्रकल्प पुरा करा. अहो प्रकल्प जर पुरा व्हायना ना ते भगवान वरुण राजा सुद्धा चांगला पडी. जटे पाणी रास तडेच पाणी पडस. खूप हात जोडीची विनंती आहे. येणारा पिढी ना करता जगा, आपलं ते जगाई घे, जगा यार. येणारा पिढी ना करता काहीतरी करा, एकत्र या. आणि जेव्हा आता या इतिंना जिल्हा परिषद मग तुमले विचार आले, तुमले लाडी गोडी लावाले, त्याचे प्रश्न विचारा. का बरं रखडना आणि कवय दिशात तुम्ही आमले मना सवाल. अहो नीट आणि नेमकं आहे. मला कोणावर आरोप नाही लावा नाहीत. काही प्रगती नाही आहे. आता फक्त पाईपलाईन कंस्ट्रक्शन चालू व्हायले आणि ते पाईपलाईन कंस्ट्रक्शन बी फक्त नवीन पाईपे टाकी राहणार तापी बुराईना. आणि मागण्याच्या टाईम पॉकेट आहेत ज्या रोड क्रॉसिंग राहिगे, बैडा क्रॉसिंग राहिगे, नदी क्रॉसिंग राहिगे, ते नाही कर राहणार. त्या पुढल्या ज्या पाईपे आहेत त्यांना मग वेल्डिंग मारतीन, कॉन्ट्रॅक्टरनं पेमेंट निघी, बाकी नसतं कमिशन निघी वैगे. मग अजून नवीन मग आपण सुधारित प्रशासकीय मान्यतासाठी अजून लढा लढणार. आम्ही तेच काम आहेत का. येणारा काळात तापी बुराई प्रकल्प व्हावालेच पाहिजेत. आणि मना जिल्ह्याना जिथला बी शेतकरी आहेत त्यासले अतिवृष्टीना फायदा व्हावालेच पाहिजे. लोकप्रतिनिधींनी जागृत होई जावा आणि नंदुरबार जिल्ह्याना विकासासाठी चांगलं कामे करा आई म्हणी विनंती आहे. आणि अहो जो प्रकल्प आहे ना खूप मोठा प्रकल्प आहे आमना करता. म्हणा शेतकरी आठेन ते डायरेक्ट धुळा जिल्ह्यापर्यंत समृद्ध होई जावा आहे. समजिले आमनी बातले, आमनी काल पातले नका जीवले यार. सतत सतत तुमनावर आम्ही प्रेम करेले, आमना प्रेम ना मोबदला तुम्ही आशा दिशात आमले यांनी आशा नाही आहे. मनीषनी मायबाप जनता तुम्ही उठीसनी उभा राहा. लोकप्रतिनिधीसले सवाल करा की येणारा काळमा आम्ही तापी बुराई कव होई आणि आमले अतिवृष्टीना फायदा का नाही. आणि ज्या नेतासना शेतच जवळना त्या लोकेशनी तुम्हाला नेतासले प्रश्न विचारा. साहेब आम्ही तर साहेबांनी करून दिलं, तो म्हणे यानी कर दिनं, तो म्हणे काय कर दिनं, आम्ही ते व्हॉट्सअपना ग्रुपवर टाकी राहणूत, आम्ही बटन टाकी राहणूत. मग ते साहेब ना ते आई करत, त्या साहेबनी ते कर, आई साहेबनी ढमकं कर. अरे बाबा तुना साहेब असणार आता एवढ्या पोस्ट टाके ना, या पोस्ट टाकणार असे सांग राहणू. त्याचे सांगा आमना जिल्हा अतिवृष्टी म्हणे वगैरे दिले, तुम्ही तो लिहा. येणारा काळमा मला शेतकरी जागृत आहे आणि येणारा काळमा तुमले वारंवार प्रश्न करी. आणि आई आमना सोबत अन्याय व्हायले, या अन्यायनी वाचा. तापी बुराई जलसंघर्ष समिती शेतकरी संघटना लेवाशिवाय राहा नाही.
मना शेतकरी राजाले जो प्रश्न आहे तो प्रश्न लिस्टनी उभा नका करा, त्याला उत्तर द्या आणि येणारा काळमा मना शेतकरी न करता जो फायदा तापी बुराई प्रकल्प मिळू आहे तो करी देवानं काम केवळ आणि केवळ तुम नाही.